मनपूर्वक स्वागत करतो। मी सकाळीच आपल्याला सांगितलं होतं की आम्हा सर्वांचे मार्गदर्शक खासदार, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राणे साहेबांची प्रेस झाल्यानंतर मी शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेतो म्हणून असं सांगितलं होतं। पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ कुतूहल राहू नये म्हणून प्रेस आणि मधल्या या तासाभरामध्ये मी आणि दीपकभाई केसरकरांनी राणे साहेबांची देखील कुडाळमध्ये भेट घेतली। राणे साहेबांची आमची सविस्तर चर्चा झाली। युती करण्यासाठी आमच्याकडनं कुठचीही अडचण नाही, ही आमची भूमिका जी काल होती, जी सकाळी होती, तीच आमची भूमिका आहे। त्याच बाबतीमध्ये राणे साहेबांची आमची चर्चा झाली। राणे साहेबांनी देखील सांगितलं की राणे साहेबांचं मत देखील युतीनंच पुढे जावं अशा पद्धतीचं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की राणे साहेब हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते वरिष्ठांशी देखील बोलतील, ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची देखील चर्चा करणार आहेत। आणि म्हणजे ही अतिशयोक्ती सांगत नाही, सकाळी देखील मी सांगितलं होतं की राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणे साहेबांचा सल्ला घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे। जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत, महायुतीचे खासदार आहेत। त्याच्यामुळं राणे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे। कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं या संदर्भातले निर्णय नंतर होतील। पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतोय आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणानं काम करतील। नाहीतर कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम होतो की ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही आमदार होण्यासाठी, आम्ही खासदार होण्यासाठी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही महायुतीमध्ये लढतो। आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्ही सेपरेट लढतो आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो। अशा पद्धतीचं एक चित्र आणि संभ्रम आणि शंका या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होतात। त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितले की महायुतीनं पुढे गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कालही शंका नव्हती, आजही शंका नाही आणि भविष्यामध्ये देखील शंका राहणार नाही। पण हे सगळं करत असताना 0.01% हे जर घडलं नाही तर शेवटी शिवसेना म्हणून आम्हाला लढावं लागेल आणि त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे। परंतु कुठेही हाताताईपणा किंवा कुठेही आमची अशी भूमिका नाही की आम्हाला काहीच करायचं नाही। त्याच्यामुळं आमची भूमिका ही अतिशय नम्रतेची आहे। तुम्ही त्याला नरमाईची म्हणा, नम्रतेची म्हणा, काही म्हणा, पण आमची भूमिका ही समन्वयाची आहे। समन्वय साधून सिंधुदुर्गामध्ये युती व्हावी हे जे राणे साहेबांचं मत आहे त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत। मी एक गोष्ट अधोरेखित केली की उदय सामंत असेल, नितेशजी असतील, निलेशजी असतील, दीपकभाई असतील, एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण राणे साहेबांचं नेतृत्व मानतो। राणे साहेब आमचे खासदार आहेत आणि खासदार म्हणण्यापेक्षा राणे साहेबांना जो राजकीय अनुभव आहे किंवा राणे साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत, राणे साहेब केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्याच्यामुळे अशा व्यक्तीचा सल्ला घेणं हे क्रमप्राप्त आहे। आणि शिंदे साहेबांनी देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की राणे साहेबांना विचारून काही घडामोडी ज्या करायच्या असतील किंवा पाऊल टाकायचे असतील ते राणे साहेबांना विचारून टाका, त्याच्यामध्ये कमीपणाचं काय। जर आम्ही स्वतःहून म्हणजे शिवसेना म्हणून राणे साहेबांचा रिस्पेक्ट करतो, त्याच्यामध्ये दुसरी आमची कुठची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि कोणी चिडण्याचं आणि रागवण्याचं देखील काही कारण नाही। कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा देखील येतो। काल रत्नागिरी जिल्ह्याची रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर बैठक झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय संयमानं, अतिशय नम्रतेनं सगळ्यांची ताकद एकत्र राहिली पाहिजे, मान सन्मान युतीमध्ये मिळाला पाहिजे अशी भूमिका होऊन आम्ही रत्नागिरीमध्ये पुढे गेलो ना। त्याच्यामुळे कोकणात युती झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही। आणि शिवसेना सिंधुदुर्गामध्ये देखील हेच सांगते की युतीसाठी जर बसायचं असेल तर मी संपर्क मंत्री म्हणून यायला तयार आहे। काही मंडळींना संपर्क मंत्र्यांबरोबर जर बसायचं नसेल तर त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा करावी, अन्य आमच्या नेत्यांची चर्चा करावी, पण याच्यातनं मार्ग काढावा। आणि मार्ग निघालाच जर नाही तर शिवसेना लढू शकते, लढण्यासाठी तयार आहे, शेवटी आम्हाला तयारी ठेवली पाहिजे।
खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी म्हटलं की कणकवली जर उद्धव ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकत्र आले तर आम्ही 2 जिल्ह्याची युती तोडू, अशा पद्धतीचा इशारा दिला. नाही, बातमी कोणालाही आम्हाला न विचारता प्रसार माध्यमातून आली. सकाळी राणे साहेबांची पत्रकार परिषद व्हायच्या अगोदरचा माझा बाईट जो आपणच सगळ्यांनी घेतला, त्याच्यामध्ये मी स्पष्ट 3 नावं करून केली. शहर विकास आघाडी कोणाला करायची कोणाला नाही करायची हा त्यांचा वैयक्तिक संबंध आहे, पण त्या शहर विकास आघाडीशी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा काडी मात्रही संबंध नाही आणि आम्ही युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता एक गोष्ट अशी आहे की राणे साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीनं याच्यामध्ये पुढाकार घेतल्यानंतर मी कुठेतरी माझं वक्तव्य करून कोणाची जर मन दुखावणार असेल तर दुखवण्याचा प्रयत्न मी करणार नाही. शेवटी आम्हाला महायुतीनं जर पुढे जायचं आहे तर एकामेकाची मनं कशाला कलुषित करायची. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे, त्याला जर मी तुम्हाला अपेक्षित उत्तर दिलं, तुमच्या मनातलं जर मी उत्तर दिलं ते सध्या परवडणार नाही. साहेब, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण देखील आणि दीपक केसरकर आग्रही होता युतीसाठी, मात्र नितेश राणे त्या बैठकीमध्ये पूर्णतः विरोध दर्शवला आणि स्वबळाचा त्यांनी स्वबळावरच लढणार असं देखील त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या समोर. नाही, हे 12 वाजायच्या सगळ्या अगोदरच्या गोष्टी आहेत. आज 12 वाजायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये आता काहीच अर्थ नाही. स्वतः राणे साहेबांनी सिंधुदुर्गामध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे त्याला काहीतरी अनन्यसाधारण असं महत्व आहे. राणे साहेबांची जे प्रेस होते ते काहीतरी त्याला अर्थ आहे, त्याला महत्व आहे. तर त्या प्रेस नंतर राणे साहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्यावर मी काहीतरी अजून बोलणं हे अजिबात योग्य नाही. आणि माझ्या एखाद्या वाक्यावरनं उद्या असं नको व्हायला की उदय सामंत संपर्क मंत्री सिंधुदुर्गचे आणि उद्योग मंत्री असं असं बोलले म्हणून करायचंय. त्याच्यामुळे त्या बाकीच्या गोष्टींवर मला अजिबात बोलायचं नाही. राणे साहेबांचा रिस्पेक्ट होता, आहे आणि पुढे देखील राहणार आहे. राणे साहेबांनी काल आज दिलं युती होणार आहे, प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचे त्यांनी म्हटलं की युती होणार नाही अशा पद्धतीने संकेत दिलेले होते आणि 16 लढण्याचं सुद्धा त्यांना तयारी करण्यात एकूण भाजपमध्ये कुठे समन्वय नाही. हे माझं म्हणणं तेच आहे की आपण राणे साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची आता आपण चर्चा करण्यापेक्षा राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेनंतर काय काय चांगलं घडतं याच्यावर जरा लक्ष ठेवून राहू आणि नंतर त्याच्यामध्ये निर्णय घेऊ. आता मी संपर्क मंत्री असल्यामुळं सारखं सारखं तुम्हाला भेटायला येणार आहे. सावंतवाडीत येईन, वेंगुर्ल्यात येईन, कणकवलीत येईन, कणकवलीत नाही आपलं मालवणला येईन. जो मुद्दा आहे 5 तारीखला रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत जिल्हा मेळावा झाला, त्याच्यामध्ये प्रभाकर सावंतांनी सरळ म्हटलं होतं कार्यकर्त्यांची इच्छा आहे 16 लढा आणि त्याला मम म्हटलं प्रदेशाध्यक्षांनी, अप्रत्यक्ष सहमती दिली आणि यानंतर आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्या सोबळ्याच्या 10 पासून उमेदवारी दाखल करण्यात. अशा वेळी हा स्टेटमेंट कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्याला मॉरल सपोर्ट देणं ही नेत्याची जबाबदारी असते. त्या भावनेतनं कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांनी ते सुतोवाच केले असतील. मी मगाशीच सांगितलं की प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे कारण ते भाजपाच्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी जे भाषण केलंय त्याच्यावर मी काहीतरी बोलावं म्हणजे केसरकर साहेबांच्या मनामध्ये, केसरकर साहेब तुम्ही त्यांच्या मनामध्ये आहे जे ते मी जसं त्यांना सांगितलं मी बोलावं अशी अपेक्षा आहे तसं मी काय बोलणार नाही. त्याच्यामुळं माझ्या वक्तव्यानं जर भविष्यामध्ये महायुती होणार असेल सिंधुदुर्गामध्ये त्याच्यात मिठाचा खडा पडू नये ही मी दक्षता घेणार आहे आणि मी जशी घेतो तशी सगळ्यांनी घ्यावी. हे बघा, राजन तेलींच्या बाबतीतली भूमिका ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे. मी जाहीरपणानं सांगतो की राजन तेली आमच्या महायुतीच्या प्रोसेसमध्ये कुठेही आडकाठी ठरणार नाहीत. राजन तेलींना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या त्याच्यामध्ये कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही. आणि मी मगाशी सांगितलं की राजन तेलींचं नाव जोडून महाविकास आघाडी ते करतायत असा कोणतरी गैरसमज पसरवतोय, पण राजन तेलींचा त्या महाविकास आघाडीशी काडी मात्रही संबंध नाही. मुद्दा असा झाला की अनावधानानं महाविकास आघाडीमध्ये जायचं का हे आम्ही वरिष्ठांना विचारू हे राजन तेली साहेब बोलल्यामुळे ते कदाचित आरोपीच्या पिंजऱ्यात आले असतील.
पण जी काल आमची रात्री बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट निर्णय घेतलेला आहे की कुठेही युबीटी आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. साहेब, आता जे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की राजन तेलींवर त्यांनी म्हटलं की राजन तेलीला आपण अजून ते परमनंट झाले नाही. मग तुम्ही म्हटलं तसं राजन तेलीचा अडथळा ठरत असते युतीसाठी, त्यामुळे थोडे दिवस बाजूला ठेवणार. नाही नाही नाही, मी काय सांगितलं की राजन तेलीना विचारून युती करणं हा प्रश्नच येत नाही ना. राजन तेली देखील राजकारणामध्ये परिपक्व राजकारणी आहेत. त्यांनी अगोदरच काही गोष्टी पक्षाकडे क्लिअर केला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असू शकतो की बाबा कुठं माझ्या नावाची अडचण कुठं होत असेल तर तुम्ही मला विचारात घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यापेक्षा शिंदे साहेब जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. त्याच्यामुळे राजन तेलींचा महायुतीमध्ये कुठं अडसर आहे अजिबात नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राजन तेली महायुतीचं काम करतायत. आता काही सोशल मीडियावर असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल तर कोणीतरी सांगितलं की उदय सामंत या. आता काय, मी कणकवलीमध्ये गेलेलो पण नाही, कणकवलीमध्ये गेलो नाही, माझी कोणाची चर्चा झाली नाही. रात्री 3 वाजता मी भेटलो. मी 3 वाजता कोणाला भेटू शकतो? मी 3 वाजता, मी सांगितलं ना सकाळी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं युती करायची आणि 1% नाही झाली तर काय करायची याच्यासाठी कोण कोण आम्ही होतो. निलेशजी राणे होते, दत्ता सामंत होते, संजय पडते होते, संजू परब होते, संजय आंगरे होते, राजन तेली होते. हे आम्ही सगळे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीसाठी असं होणार आहे, महाविकास आघाडीसाठी हे होणार आहे, आपल्या काय शहर विकास आघाडीसाठी त्याचा काडी मात्र संबंध नाही. आणि जे मी मगाशी सांगितलं ते परत सांगतो, कोणीही कोणाचं नाव कुठच्याही युतीबरोबर आणि आघाडीवर जोडू शकतं, परंतु युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.